राज्यात कामावर रुजू न होणाऱ्या डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश आरोग्य शिक्षण विभागानं रुग्णालयांना दिले। त्यामुळे आता सर्व सरकारी रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांनी नोटिसा बजावण्यास सुरुवात केली। पुण्यात सामूहिक रजेवर गेलेल्या निवासी डॉक्टरांना नोटीस देण्यात आली आहे। कामावर रुजू व्हा, अन्यथा निलंबित केलं जाईल असा इशाराच या नोटीसमध्ये देण्यात आलाय। ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर अजय चंदनवाले यांनी सामूहिक रजेवर गेलेल्या 250 डॉक्टरांवर नोटिशीचा बडगा उगारलाय। त्यामुळे काही डॉक्टर कामावर रुजू होण्यास त्यांनी सुरुवात केली आहे। राज्यातल्या 16 हॉस्पिटलपैकी 12 सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टर संपावर गेलेत। सर आज तिसरा दिवस आहे आंदोलनाचा। अनेक डॉक्टर जे आहेत अजूनही सामूहिक रजेवरती आहेत। आजची काय स्थिती आहे? आता झालेल्या रिपोर्टनुसार 338 रेसिडेंट कार्यरत आहेत आणि 152 ॲब्सेंट आहेत आणि आज सकाळी ओपीडी आणि ऑपरेशन थिएटर्स आमचे चाललेले आहेत। काल आपण यांना नोटीस बजावली होती, त्याचा काय प्रतिसाद आहे? काल रात्री त्यांना आम्ही नोटिसा बजावल्या म्हणजे विभाग प्रमुखांमार्फत। त्या बेसवरच सकाळी 8च्या वेळेनुसार 490 पैकी 338 रेसिडेंट कार्यरत आहे, 152 कार्यरत नाही। पण लवकरच ते सर्व लोक रुजू होतील अशी एक अपेक्षा आहे। तर आपण अपेक्षा बाळगू नये। एका बाजूला सरकारी पातळीवर असू द्यात किंवा न्यायालयीन पातळीवर देखील या संदर्भात ताशेरे ओढले जात आहेत, किंबहुना प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि आत्ताही काही जे डॉक्टर्स आहेत ते इथे बसून आहेत, त्यांच्या संदर्भात काय भूमिका घेणार? जे काय डॉक्टर्स आहेत बसलेले त्याच्यामध्ये प्रामुख्याने इंटर्न्स आणि पदवीपूर्व विद्यार्थी आहेत। आम्ही त्या विद्यार्थ्यांना अपील केलं आहे, जे काय डॉक्टर्स रजेवर आहेत सामुदायिक रजेवर त्यांनी आम्ही अपील केलं की लवकरात लवकर कामावर रुजू व्हा आणि रुग्णसेवा ही तात्काळ म्हणजे ही तेवढीच इझिली आणि सोयीस्कर राहावी रुग्णांसाठी, त्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। अल्टिमेटम काय, केव्हापर्यंत त्यांनी रुजू होणार? नाही म्हणजे अल्टिमेटम म्हणजे ॲज अर्ली ॲज पॉसिबल। आता मिटिंग घेत आहोत कॉलेज काउन्सिल, परत आमचे विभाग प्रमुखांना आम्ही परत एकदा सांगत आहोत। असं एक वाटतंय की विद्यार्थी हे रुजू होतील अशी मी निश्चितच मला एक अपेक्षा आहे। खरं तर या डॉक्टरांच्या सुरक्षेची हमी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, मात्र तितकाच महत्त्वाचा विषय रुग्णांची सेवा हा देखील आहे आणि त्यामुळेच या प्रश्नावरती योग्य तो तोडगा तातडीने निघण्याची आवश्यकता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।